व्हिडिओमध्ये हा जो ताफा येताना दिसतोय तो आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आणि या ताफ्यासमोर येण्यासाठी राज ठाकरेंचं लक्ष आपल्याकडे जावं यासाठी वाट पाहत उभ्या असलेल्या या महिला ज्या दिसतायत त्या काही पक्षाच्या अधिकृत उमेदवार नाहीत. राज ठाकरे भांडूपमध्ये प्रभाग क्रमांक 114 मध्ये मशाल चिन्हावर उभ्या असलेल्या राजोल पाटील या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. पण त्याआधीच घडलेल्या या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. राजोल पाटील यांच्या कार्यालयापाशी पोहोचण्याआधी राज ठाकरेंचा ताफा या महिलेजवळ येऊन थांबला. कारची काच खाली झाली आणि राज ठाकरेंनी नमस्कार केला. आता राज ठाकरेंनी ज्यांना नमस्कार केला त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून याच प्रभागातून मनसेतून बंडखोरी केलेल्या अनिशा माझगावकर आहेत, ज्या याच प्रभागात मनसेच्या माजी नगरसेविका राहिल्यात. भांडूपमध्ये मनसेचा चांगला केडरही आहे. याच भागात मनसेला चांगलं मतदान होतं, पण तरीही जागा वाटपात हा प्रभाग ठाकरेंच्या शिवसेनेला सुटला, ज्यात ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वाटाघाटी करूनही या प्रभागातून ठाकरेंना बंडखोरी शमवता आली नाही. भांडूपमध्ये मनसेत प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. अनिशा माझगावकर निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिल्या आणि आज त्या अपक्ष उमेदवार म्हणून लढतायत. दुसरीकडे ठाकरे युतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या राजोल पाटील यांच्या प्रचारासाठी अमित ठाकरेही या प्रभागातून येऊन गेले. तर दुसऱ्या दिवशी राज ठाकरे स्वतः आले. पण बंडखोरी केलेली असतानाही राज ठाकरेंची ओझरती का होईना पण अनिशा माझगावकरांशी भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे अगदी काही सेकंद थांबले होते आणि पुढे आपल्या ठरलेल्या दौऱ्यानुसार राजोल पाटील यांच्या कार्यालयात पोहोचले. पण ती काही सेकंदांची भेट प्रचंड व्हायरल होते. भांडूपच्या या प्रभागात उद्धव ठाकरेंची ही ताकद असली तरी मनसेचा केडर अनिशा माझगावकरांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातंय. आता निकालात काय चित्र पाहायला मिळतंय हे पाहणं या प्रभागात महत्त्वाचं बनलंय. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.